Hello friends, good morning and welcome to the Success Point Academy. Myself Pankaj Srinath. In last lecture we discussed and solved problems of derivative, and in last lecture we also studied about the product rule. In that product rule, so we see that how can we find the derivative by using product rule. सो आजचा जो कन्सेप्ट आहे यामध्ये आपण कंपोजिट फंक्शन शिकणार आहे. ओके, आता प्रॉडक्ट रूल आणि कंपोजिट फंक्शन. आता बऱ्याच स्टुडंटला काय होते की प्रॉडक्ट रूल कुठे अप्लाय करायचा आणि कंपोजिट फंक्शनचा रूल कुठे अप्लाय करायचा यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होतात. सो आपण तेच आज पाहणार आहे. सो इट्स टाइम टू स्टडी. आता यामध्ये एक एग्जांपल तुम्ही लक्षात घेऊ की कंपोजिट फंक्शन कसं ओळखायचं आणि कुठे मग आपण प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचा. सो त्यासाठी एक एग्जांपल सांगतोय. जसं पहा, आपण एग्जांपल तुम्हाला दिसते sin x आणि x2. म्हणजे इथे काय तुम्हाला दोन डिफरंट फंक्शन दिलेले आहेत. जसं sin x हा कंप्लीट फंक्शन, तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की फंक्शन इथे कंप्लीट नाही आहे किंवा असेल तर मग कसं करायचं तेच आज कन्सेप्ट येणार आहे. पहा, इथे sin x आणि x2 म्हणजे दोन डिफरंट फंक्शन मध्ये डॉट प्रॉडक्ट आहे. मग तिथे आपण अप्लाय करू शकतो आपला प्रॉडक्ट रूल. ओके, मग प्रॉडक्ट रूल काय होता? फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. पण आता या ठिकाणी तुम्ही अप्लाय काय कराल? दॅट इज प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट रूल काय करायचं? कारण की इथे दोन डिफरंट फंक्शन होते. हे sin x एक फंक्शन झालं आणि x2 हा एक दुसरा फंक्शन झालं. sin x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे cos x येते आणि मग x2 चं डेरिव्हेटिव्ह त्याला आपण x टू द पॉवर n सोबत कंपेअर करणार फॉर्म्युले आणि त्यानुसार काढू शकतो. मग आता इथे प्रॉडक्ट रूलच का अप्लाय केला? कारण की इथे दोन डिफरंट फंक्शन होते. मग सर कंपोजिट फंक्शन कसं ओळखायचं किंवा मग आम्हाला कन्फ्युजन नाही होणार का कुठे प्रॉडक्ट रूल लावायचा का कुठे कंपोजिट फंक्शनचा रूल लावायचा. सो पहा, आता जसं एक सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे? sin x2. आपला फॉर्म्युला कोणता माहित आहे? sin x चा फॉर्म्युला माहित आहे आणि इथे sin कंप्लीट नाही होत तर दुसरा फंक्शन आला. म्हणजे एक फंक्शन खत्म नहीं हुआ कि दूसरा फंक्शन स्टार्ट हो गया. सो इथे काय झालं की एक फंक्शन कंप्लीट नाही झालं की दुसरा फंक्शन तिथे अप्लाय झालं. आपल्याला माहित आहे sin x चा डेरिव्हेटिव्ह d dx ऑफ sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय ते cos x. हे आपल्याला माहित आहे. हा आपल्या फॉर्म्युला इम्पॉर्टंट जे फॉर्म्युले होते त्यामध्ये आपण ऑलरेडी शिकलोय. पण आता इथे पहा, इथे काय दिले आहे? इथे दोन डिफरंट फंक्शन दिले तर इथे ऑब्वियसली आपण काय राहणार? प्रॉडक्ट रूल. कारण तिथे दोन डिफरंट सेपरेट फंक्शन दिलेले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इझिली दिसते की तिथे प्रोडक्ट आहे, म्हणून तिथे आपण प्रॉडक्ट रूल लावायचा. मग आता कंपोजिट फंक्शन कसं ओळखायचं ते ओळखता येईल या सेकंड एक्झाम्पल वर. आता सेकंड एक्झाम्पल केअरफुली पहा. इथे काय दिले तुम्हाला? एक फंक्शन पहा, sin आहे. sin काय पाहिजे? x पाहिजे. पण इथे काय आलं? x च्या काय आलं? x2 आलं. म्हणजे पहिलंच फंक्शन स्टार्ट झालं नाही तर दुसरा फंक्शन इथे लगेच आलं. म्हणजे पहिलं फंक्शन इथे काय झालं? फंक्शन ऑफ फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय असते? फंक्शन ऑफ फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऑफ फंक्शन. हेच काय म्हणू आपण? दॅट इज फंक्शन ऑफ फंक्शन. ओके, म्हणजे फंक्शनचा फंक्शन आला इथे. मग इथे पहा, पहिलं फंक्शन कंप्लीट नाही झालं तर लगेच दुसरं फंक्शन येत आहे, म्हणजे मिक्सअप होत आहे. मग तिथे अप्लाय करायचा तुमचा कंपोजिट रूल. ओके, सो पहा, मग आता इथे पहा, इथे जे एक्झाम्पल दिले आहे हे काय झाले? सगळे एक्झाम्पल कंपोजिटचे. आता तुम्हाला अंडरस्टँड साठी समजा फॉर एक्झाम्पल सांगतो, हा 2x cos x. आता इथे कोणता अप्लाय करणार सांगा फॉर्म्युला. ओके, इथे तुम्हाला दोन डिफरंट ऑप्शन दिले 2x आणि cos x. ओके, तर इथे अप्लाय करणार आपण प्रॉडक्ट रूल. ओके, जर हे असं असतं sin ऑफ 2x, इथे काय केलं असतं आपण? यस, पहला फंक्शन खत्म नहीं हुआ तो दूसरा फंक्शन आ गया. इसका मतलब क्या? यहाँ पे कंपोजिट रूल यूज करना पड़ेगा. ओके, म्हणजे पहा, इथे पहिलेच फंक्शन sin x पाहिजे होतं तर sin x पहिलेच फंक्शन कंप्लीट नाही झालं आणि इथे दुसरं फंक्शन आलं. म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन, फंक्शन ऑफ फंक्शन जिथे येते तिथे असं तुमचा कंपोजिट रूल. पण इथे काय करावं लागते तर तेच आपण आज पाहणार आहे की कंपोजिट. फक्त तुम्हाला यावरून एग्जांपल यासाठी दिले की तुम्हाला फक्त आयडिया यायला पाहिजे हाऊ कॅन वी आयडेंटिफाय वेअर वी यूज द प्रोडक्ट रूल and where we use the composite rule. Okay, so
आता इथे तुम्हाला माहिती आहे प्रोडक्ट रूल, इथे तुम्ही इझिली करू शकता आणि हे आपण लास्ट लेक्चर मध्ये झालं सुद्धा आहे आपलं प्रोडक्ट रूल, तर तुम्ही प्रॉब्लेम खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केले. तर आता आज आपण पाहणार आहे कंपोझिट फंक्शन. इथे तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता प्रोडक्ट रूल. इथे वाटलंच तर एक सॉल्व्ह करून देतो पहा, ज्यांना नसेल समजलं प्रोडक्ट रूल, हे प्रोडक्ट रूल वाईज होता. सो आपण लिहितो इथे ddx ऑफ काय ना sin x into x स्क्वेअर. सो काय करतो आपण, फर्स्ट हे झालं फर्स्ट आणि हे झालं सेकंड, दोन डिफरंट फंक्शन आहे आणि त्यामध्ये काय दिसतो प्रोडक्ट. सो काय येतो फर्स्ट that is sin x into ddx of second that is x square plus second that is x square into ddx of first that is sin x. हे आपला प्रोडक्ट रूल. सो इथे आपल्याला काय करणार, सॉल्व करा. हे sin x ऍज इट इज मी थोडं फास्ट मध्ये घेत आहे कारण की ऑलरेडी झालेलं आहे आपलं. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2x प्लस x स्क्वेअर ऍज इट इज. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x. सो हे तुमचं आन्सर आहे दॅट इज 2x sin x प्लस x स्क्वेअर cos x. तर हे तुम्हाला माहिती आहे प्रोडक्ट रूल वाईज आपण लास्ट लेक्चर मध्ये हे प्रॉब्लेम डिस्कस केलेले आहे. पण आता हे पहा, आता हे जे सेकंड एक्झाम्पल आहे, तो एक्झाम्पल सेकंड सपोज इथे फर्स्ट नंबर दिला आहे स्टार घ्या. हे स्टार एग्जांपल जे आहे सो ते पहा काय होतं sin ऑफ x स्क्वायर, यानी एक फंक्शन खत्म नहीं हुआ तो दूसरा फंक्शन आ गया, इसका मतलब क्या हो गया, वहां पे कंपोजिट रूल यूज करना पड़ेगा. सो पहा मग अशा वेळेस काय करायचं, आपल्याला माहित कोणता फॉर्म्युला आहे sin x चा फॉर्म्युला आहे, तर आपण त्याला sin x दुसरा सॉल्व करू. पहिले डिफरंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. सो ddx ऑफ sin ऑफ x स्क्वेअर. ओके, आपण डिफरंशिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. ओके, मग आता पाहिलं सॉल्व कसं करायचं. पहा आपल्याला कोणाचा डेरिव्हेटिव्ह माहित आहे, कोणता रूल माहित आहे, आपल्याला sin x चा माहित आहे. sin x चा काय डेरिव्हेटिव्ह फ्रेंड्स, यस दॅट इज cos x. पण cos x लिहिणार का आपण, पहा sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x. पण आता इथे x आहे का फ्रेंड्स, नाही, तर आपण काय करणार, सरळ याला सपोज करू आपण x आहे, तर आपण याला ऍज लिहू. तो cos x स्क्वेअर. पण आता असं लिहिलं तर चालेल का, पहा मग आता काय घेतलं आपण, sin x चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला cos x येतो, पण x च्या जागी काय येतं x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर केलं रिप्लेस. पण जो काही आपल्याला अडथळा निर्माण करताय, ओके, मग आता कशामुळे इथे x पाहिजे होतं, पण आहे काय x स्क्वेअर, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं नेक्स्ट स्टेप म्हणजे दॅट इज ddx ऑफ दॅट इज x स्क्वेअर, ज्याला आपण सपोज केलं होतं की तो x आहे. sin x सपोज केलं होतं, sin x चा डेरिव्हेटिव्ह आपण cos x लिहिला ऍज इट इज, पण इथे काय होतं x स्क्वेअर, मग त्याचे डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट स्टेप मध्ये प्रोडक्ट मध्येच करायचं. सो काय येणार पहा इथे, हे झालं cos x स्क्वेअर आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे प्लस दॅट इज 2x. तुम्हाला माहिती आहे x ची पॉवर 1 नुसार आपण डायरेक्टली काढू शकतो. ओके, सो हे झालं तुमचं प्रॉपर आन्सर. यामध्ये मग तुम्हाला दोन मध्ये डिफरन्स समजला. हे झालं प्रोडक्ट रूल वाईज आणि हे झालं तुमचं कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, फंक्शन ऑफ फंक्शन. एक फंक्शन खत्म नहीं हुआ तो दूसरा फंक्शन ऐड हो गया उसमें, तो उसको बोलेंगे कंपोजिट फंक्शन. ओके, माझा याच एग्जांपल हे सगळे जे एग्जांपल्स आहेत, these are the examples of composite function. So see that how can we solve it. Now second example do आपण first view. ओके, फर्स्ट काय आहे आपलं sin x क्यूब. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x. सो वी कॅन राइट डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x दैट इज dx ऑफ sin x क्यूब. ओके, बट आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा माहित आहे, sin x चा माहित आहे. मग आपल्याला जे थोडंसं सपोज करण्यासारखं कोणतं आहे तर x क्यूब आहे. मग आपल्याला माहित आहे, आपण सरळ सिंपल रूल वाईज करू. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे फ्रेंड्स, cos x, पण x च्या जागी काय आहे x क्यूब, तर x क्यूब लिहिलं. पण जो एलिमेंट आहे, जो काही घटक असेल त्याचाच आपण काय करतो डिफरंशिएट. सो ddx ऑफ दॅट इज x क्यूब. ओके, सो काय येणार आहे cos x क्यूब. नंतर इथे पहा हा फॉर्म्युला आहे तुमचा x टू द पॉवर n सोबत. सो काय असते इथे डेरिव्हेटिव्ह n म्हणजे हा 3x स्क्वेअर. ओके, हे झालं त्याचं फॉर्म. ओके, सो हे येणार त्याचं आन्सर. हे झालं तुमचं कंपोजिट फंक्शन नुसार. अजून एक्झाम्पल घेऊ ज्यामध्ये तुमचे कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. सेकंड एक्झाम्पल आहे cos ऑफ x क्यूब प्लस 5. ओके, आता यामध्ये फ्रेंड्स आपल्याला माहित आहे की cos x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे.
cos x चे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे, आपण काय करणार त्याला सॉल्व करणार. पण आता इथे पण काय दिसते, एक फंक्शन खत्म नहीं हुआ तो दूसरा फंक्शन आ गया, दैट मींस कंपोजिट फंक्शन. सो यहाँ पे रूल यूज करेंगे अपन कंपोजिट फंक्शन का. ओके, सो क्या है इसमें, पहले डिफरेंशिएट कर देते हैं. डिफरेंशिएट क्या हो गया, dx ऑफ होल टर्म दैट इज cos ऑफ x³ प्लस 5. ओके, हे आलं. त्यानंतर पाहू आता पहा, आपल्याला माहित आहे cos x चे डेरिव्हेटिव्ह माहित आहे, म्हणजे आपल्याला सपोज कशाला करावं लागेल, याला टोटल टर्मला काय सपोज करावं लागेल, x आहे. मग त्याला तसं सपोज करून राईट करा. cos यहाँ पे म्हणजे इथे काय आलं, c आलं. c आलं म्हणजे काय, मायनस. तुम्हाला सांगितलंय तर cos x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस sin x. पण x च्या जागी काय आहे इथे, x³ प्लस 5. आता ज्याला x आपण सपोज केला त्याचंच काय करणार इथे प्रॉडक्ट मध्ये ddx ऑफ x³ प्लस 5. आता तुम्हाला लक्षात येत असेल सिक्वेन्स कसं सॉल्व करायचं. ओके, मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार, मायनस sin ऑफ x³ प्लस 5. ओके, आणि ddx ऑफ x³ प्लस 5. आता इथे काय तुमचं dx ऑफ u प्लस b, तुम्ही प्रोडक्ट सॉरी ऍडिशन रूल शिकलेले आहे. ओके, त्यानुसार सॉल्व करायचं. म्हणजे काय होणार, हा ddx पहिले याला अप्लाय होणार, नंतर सेकंड टर्मला अप्लाय होणार. सो इथे आता एवढं स्टेप नाही वाढवणार, आपण डायरेक्ट लिहिणार. ओके, सो पहा ddx ऑफ x³ चं डेरिव्हेटिव्ह काय येते, यस 3x². ओके, पॉवर पहिली लिहितो, नंतर पॉवर 1 ना लेसर करतो आपण. ओके, प्लस आहे म्हणून प्लस. मग ddx ऑफ 5 काय तुमचा कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो फ्रेंड्स, 0. सो इथे येणार 0. सो आन्सर काय येणार इथे, मायनस, हे पुढे लिहा कारण की प्रोडक्ट मध्येच आहे. सो मायनस 3x² sin ऑफ x³ प्लस 5. अशा पद्धतीने हे क्वेश्चन करायचा होता. खूप सिंपल क्वेश्चन्स आहे आणि रूल समजायला पण इझी आहे. फक्त जेव्हा नंबर ऑफ फंक्शन वाढेल तेव्हाच तुम्हाला डिफिकल्टीज आहे. सो अजून एक्झाम्पल घेऊ आपण. फर्स्ट झालं, सेकंड झालं, थर्ड घेऊ आपण एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय पहा फ्रेंड्स, थर्ड एक्झाम्पल आहे cos ऑफ log x. पहा इथे प्रोडक्ट रूल आपल्याला लिहिला नाही, का नाही होणार, कारण की इथे दोन डिफरंट फंक्शन नाही आणि त्यामध्ये डॉट प्रोडक्ट नाही आहे, त्यामुळे इथे प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा नाही. इथे काय दिसते, एक फंक्शन खत्म नहीं हुआ तो दूसरा फंक्शन आ गया. cos x पाहिजे होतं पण इथे काय log x आलं. ओके, मग आपण कंपोजिट रूल यूज करायचा. सो पाय ना इथे ddx ऑफ काय ना cos ऑफ log x. ओके, सो आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करू. जिथे c आलं तिथे काय आलं मायनस. ओके, सो काय ना मायनस ऑफ cos x चे डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला. cos x चा फॉर्म्युला यूज करा. cos x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस sin x. पण x च्या जागी काय येते log x, म्हणजे अज्यूम कोणाला करावं लागेल, या log x ला करावं लागेल. आणि ज्याला अज्यूम केलं त्याचंच डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट मध्ये काढून घेऊ आपण. ddx ऑफ दैट इज log x. सो काय येणार इथे पहा मायनस sin log x आणि log x चे डेरिव्हेटिव्ह काय, यस दैट इज 1/x. एक गोष्ट महत्त्वाची आहे फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही हे प्रॉब्लेम जेव्हाही सॉल्व करसाल तेव्हा तुम्हाला जो इम्पॉर्टंट फॉर्म्युलेचा चार्ट लिहून दिलेला आहे किंवा ते फॉर्म्युले जे लिहून दिलेले आहे ते तुमच्या डोळ्यासमोर असू द्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम पण खूप फास्टली होईल आणि तुमचे फॉर्म्युले पण लर्न होईल. ठीक आहे. सो त्यानंतर क्वेश्चन नंबर घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे फ्रेंड्स, sin 4x. आता इथे सांगा मला की कोणता रूल अप्लाय होणार, प्रॉडक्ट रूल दिसतोय का कंपोजिट दिसतोय. ओके, आता इथे पहा आपण एक रूल शिकलो होतो डेरिव्हेटिव्ह मध्ये की x⁴n ddx ऑफ x⁴n हा रूल आपण शिकलो आहे. सो काय आहे त्याचं, ddx ऑफ x⁴n दैट इज n x⁴n - 1. ओके, मग आता इथे पण तेच रूल आहे. पहा हे जे दिसते तुम्हाला याला तुम्ही और असंही लिहू शकता मॅथेमॅटिकली, sin x आणि त्याचा पॉवर 4. ओके, असं लिहा किंवा असं लिहा. हा 4 पॉवर त्याच्या पॉवरच्या याला जर दिला तर त्याला असंही राईट करू शकतो आणि याला असंही राईट करू शकतो. मग हे दोन्ही पैकी सेमच आहे. ओके, मग त्याला आयदर तसं लिहा कंपेअर किंवा तसं लिहा. तुम्हाला सोपं जाण्यासाठी तुम्ही असं जर आला असेल sin
पॉवर 4x असं जर आलं तर त्याला असे लिहू शकतात. मग आता पहा ते तुम्हाला कंपेअर होईल x टू द पॉवर n सोबत. ओके, मग आपण काय करणार याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार विथ रिस्पेक्ट टू x. सो d dx ऑफ हे लिहा किंवा हे लिहा चालते. सो काय ना sin x टू द पॉवर 4. ओके, असं लिहा sin x to the power 4 dx of sin x to the power 4. मग आता कंपेअर कोणासोबत करणार, या फॉर्म्युला सोबत कंपेअर करणार x to the power n नुसार. मग काय तो पहिले पॉवर पहिले लिहित असतो आपण. सो पॉवर किती आहे 4, नंतर sin पॉवर 1 न कमी होतो म्हणजे किती येणार 3. आणि ज्याला आपण सपोज केलं होतं, सपोज कोणाला केलं याला सपोज काय केलं होतं की x to the power n आहे, हा x to the power n. सो n x to the power n minus 1 that is 3 आलं. आणि ज्याला सपोज केलं त्यालाच काय लिहू प्रॉडक्ट मध्ये d dx ऑफ काय ना sin x. सो काय ना इथे हा 4 as it is, हे sin x cube as it is प्लस सॉरी प्लस नाही डॉट sin x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे that is cos x. मग आता याला असं लिहू शकता हा 4 sin हा क्यूब इथे लिहू शकता तुम्ही असं जसं इथे लिहिलं होतं त्याच पद्धतीने. आणि काय ना cos x. अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व करायचे होते. पण अजून आता यामध्ये काही क्वेश्चन्स जे आहे क्वेश्चन नंबर जो 4 तुम्हाला सॉल्व करून दिला. ओके, आता हे क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 6 सॉल्व करून दिले. त्यानुसार काय करायचं तुम्ही क्वेश्चन नंबर 5 त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 याच पद्धतीने सॉल्व करायचे. आणि these examples are composite function because function of function, कारण की तिथे फंक्शन ऑफ फंक्शन दिसते. मग आता इथे कसं अप्लाय करणार सेम तुमचं जे चौथ्या नंबरचा क्वेश्चन होता त्याच टाइपने हा सॉल्व करायचा. इथे पहा sin x पाहिजे होतं तर काय इथे sin x. मग x कशाला सपोज केलं आपण log x ला. मग इथे काय येणार sin x चे डेरिव्हेटिव्ह cos x म्हणजे याला कसं लिहायचं cos log x. पण log x च्या जागी काय येणार मग d dx of log x 1/x. त्या पद्धतीने सॉल्व करायचं. हे पण सॉल्व करायचं. जिथे तर 3 फंक्शन दिले, पहिला फंक्शन हा दुसरा आणि तिसरा. हे काय करा नाही जर आलं तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. सो आज जे कन्सेप्ट शिकला आपण द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन दी सिमिलर आहे प्रॉडक्ट रूल सारखाच. तिथे पण तुम्हाला काय फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं होतं. पण या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला पहिले फाइंड आउट करावं लागेल की याला कोणता रूल अप्लाय करायचा. कारण की इथे काय दिसतो इनडायरेक्टली जर पाहिलं तर प्रॉडक्ट रूल दिसतो पण तिथे प्रॉडक्ट रूल अप्लाय करता येईल का नाही, बिकॉज पहिला फंक्शन खतम नाही होतो दुसरा फंक्शन आपला. ओके, म्हणून इथे कंपोजिट फंक्शन यूज करायचं. आणि कंपोजिट फंक्शन कशा पद्धतीने सॉल्व करायचं हे तुम्हाला प्रॉब्लेम झालेली आहे एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही याच पद्धतीने हे जे होमवर्क आहे हे सॉल्व करायचं आणि मला WhatsApp वर सेंड करायचं. सो टिल देन थँक यू सो मच.